श्री स्वामी समर्थ. आपल्या जवळचा शत्रू कोण किंवा लांबचा शत्रू कोण असं जर विचारलं तर आपली भली मोठी लिस्ट निघेल. कारण ना आपल्या आजूबाजूला आपले एवढे शत्रू आहेत की म्हणजे जवळ आपल्यासोबत जरी मैत्रीचं नाटक करत असले, आपल्यासोबत जरी चांगले राहत असले तरी म्हणजे आपल्याबद्दल वाईट विचार करणारे आहेत. म्हणजे असे आहेत बघा, भरपूर शत्रू आहेत. आपण लिस्ट काढली तर आपण त्यांना सगळ्यांना आपले शत्रू मानतोय, पण सगळ्यात जवळचा जो तुमच्या प्रगतीला अडथळा ठरतो, जो कधीच तुम्हाला पुढे जाऊन देत नाही, तो एवढ्या जवळचा शत्रू तुमच्या स्वतःजवळ आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला तो शत्रू माहिती नसतो. तो कोण? म्हणजे आपलं स्वतःचं मन. आपल्या मनासारखा सगळ्यात घातक आणि विश्वासघाती असा कोणताच शत्रू नाहीये. बाहेरचे शत्रू असले तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. फक्त थोडाफार आपल्याबद्दल वाईट विचार करतील किंवा आपल्या प्रगतीत थोडाफार अडथळा ठरतील, पण सगळ्यात जास्त शत्रू असेल तो स्वतःचं मन. कारण ते कधीच आपल्याला पुढे जाऊन देत नाही. आता उदाहरण घ्यायचं तर आपण ज्या वेळेला मोबाईल बघतो, आपली इच्छा होते का? आपलं मन काय सांगतं, चला आता वेळ झाली जरा मोबाईल बघूया. ठीक आहे, एक रील्स बघतो, दुसरी रील्स आपल्याला सांगतं बरं का आपलं मन की एवढा वेळ मोबाईल बघतोय, आपला वेळ वेस्टेज जाणार आहे, खरंच चुकीचं आहे. तरी सुद्धा आपलं मन ऐकत नाही. आपलं मन नाही, जाऊ दे, थोडं एवढं बघते. आपल्याला क्षणिक सुख देत असतं, पण त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला जाणवत असतात. तरी आपण कंटिन्यू मोबाईल बघत बसतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आपण स्वतःबद्दल एखादी गोष्ट करायची म्हटलं ना, आता तुम्ही विचार करा, आपल्या पहिल्यांदा ती मनात तयार होते. आता ठीक आहे, मला एखादा बिझनेस करायचा आहे, तर आपलं मन काय सांगणार, नको, त्यामध्ये खूप रिस्क आहे, असे बिझनेस भरपूर जणांचे आहेत, त्यात आपण थोडीच पुढे जाणार आहे, आपला लॉस झाला तर काय करायचं, जर आपल्या बिझनेसचं प्रोडक्टच खपलं नाही तर काय करायचं. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरच्या आपण लोकांचं गाईड घेण्यापेक्षा, म्हणजे लोकांना काहीतरी विचारण्यापेक्षा आपलं मनच स्वतःला आपल्याला एवढं सांगत असतं ना की तू हे करू नको, नाही तर तुझं असं होईल तसं होईल. अक्षरशः आपण असं गाडीवरनं चाललो असलो ना तरी आपल्या मनात बघा येतं की बापरे, माझा आता ऍक्सिडेंट झाला तर माझं काय होईल, मी बापरे. म्हणजे किती किती बापरे भयानक आपलं मन विचार करत असतं. ज्यावेळेला एकांतात असतं त्यावेळेला तर कुठलं आपल्याला काही गोष्टी माहिती असतात का? भूतकाळात कधीच आठवलेलं फक्त त्याच्या डोक्यात असतं, ते काढून आणून आपल्याला देतं. समोरचा माणूस येणार आपल्याबद्दल जरी चांगला विचार करत असला ना तरी आपलं मन आतून सांगतं तो माझ्याबद्दल वाईटच विचार करतोय, तो माझ्याबद्दल असाच विचार करत असेल. म्हणजे एवढं आपलं मन आपल्यासाठी घातक असतं. आपल्या मनाला आपलं शत्रू बनवायचं का मित्र बनवायचं हे सगळं आपल्या हातात असतं. रोज सकाळी उठल्यानंतर आपलं मन उठताना सुद्धा सांगतो नको, थोडा वेळ झोप, अजून वेळ आहे, कुठं जायचंय, दिवसभर तर कामच करायचंय, असं आपल्याला सांगताना आपण परत झोपून जातो. एखादं काम जरी हातात घ्यायचं म्हटलं ना तरी आपलं मन म्हणतं नाही, थांब जरा, परत करूया. म्हणजे ना प्रत्येक गोष्टीत आपल्याला निगेटिव्ह थांबवायला, म्हणजे प्रगतीला पुढे जाऊनच देत नाही आपलं मन. पण हेच जर आपण आपल्या मनाला गुलाम बनवायचा का आपण त्याचं मालक बनवायचं, हे सगळं आपल्या हातात आहे. आपण जर असा विचार केला नाही काही होऊ दे, मी उठणारच, आपण मनाच्या विरुद्ध गेलो तर आपण तडकन उठून कामाला लागतो. जर मोबाईल बघता बघता नाही, मी मोबाईल बघणार नाही कारण मला माहिती आहे मला भरपूर काम आहे, जरी मन खुणवत असलं नाही मोबाईल बघ, जरी आपण त्याला डाऊन पुढे गेलो तर मनाचं नाही ना आपण ऐकू शकत, आपण स्वतःच ऐकतोय. जरी आपल्याला आपण आपल्याला स्वतःला सांगत असलो ना की नाही मी खूप छान आहे, तरी ना कुठून तरी आपल्या मनातून विचार येतो नाही आपलं बोलणंच व्यवस्थित नाही, आपला ड्रेसच छान नाही. पण ज्यावेळेला समोरचं म्हणते ना तू छान आहे, त्यावेळेला आपल्याला लगेच विश्वास बसतो. पण आपलं मन ज्यावेळेला आपल्याला सांगतं ना त्यावेळेला आपला विश्वास बसत नाही. म्हणजे ना पुढं जायचंय, आयुष्यात प्रगती करायचंय, कुठंतरी पुढं पोहोचायचंय, तर सगळ्यात गरजेचं काय आहे तर आपलं मन. तुम्हाला विजय मिळवायचा आहे ना, तुम्ही दुसऱ्या लोकांच्यावर, शेजापाजारांच्यावर, नातेवाईकांच्यावर किंवा कितीही जवळचा माणूस असेल त्याच्यावर विजय मिळवण्यापेक्षा, त्याला तुम्ही कसं आहेत हे दाखवून देण्यापेक्षा स्वतःच्या मनाला दाखवून द्या की मी किती स्ट्रॉंग आहे. ज्या वेळेला आजारी असतो त्यावेळेला आपली एकच मेंटॅलिटी असते, मला कसं तरी त्या दवाखान्यात जायचंय, मी एकदा दवाखान्यात गेले ना की बरं वाटेल. पण हेच आपण घरात स्वतःला किती पॉझिटिव्ह, बऱ्याच वेळेला म्हटलं जातं पॉझिटिव्ह विचार कर. आपण फक्त समोरून दाखवतो हा नाही मी पॉझिटिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह विचार करणार, पण आपल्या मनातून आपले निगेटिव्हच विचार चालू असतात. आपलं एकच टार्गेट असतं, जोपर्यंत मी दवाखान्यात जात नाही, जोपर्यंत त्या डॉक्टरची औषधं खात नाही, तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, आपलं मन जसं विचार करत असतं ना अगदी आपण तसं घडत असतो. काही वेळेला असं होतं बघा, आपल्याला अचानक एखादी गोष्ट घडते आणि आपल्या लक्षात येतं अरे ही गोष्ट घडलेली, याच्या आधी कधीतरी माझ्या बाबतीत ही घडलेली. म्हणजे आपल्या मनात वारंवार जो विचार येतो ना तोच आपल्या प्रत्यक्षात घडत असतो. त्यामुळे ना तुम्हाला जर पुढे जायचं असेल, सक्सेस मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल ना, तर ती गोष्ट पॉझिटिव्हच घ्यायची. त्यातून आपल्याला कसं सक्सेस मिळेल याच्यावरच विचार करायचा.
निगेटिव्ह विचारच करायचा नाही. तुम्ही जेवढा निगेटिव्ह विचार करणार ना तेवढं तुम्ही पाठी राहणार. आणि लोकांनी काय विचार केला, लोकांनी काय हे केलं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण लोक ठराविक मर्यादेपर्यंतच आपल्यापर्यंत येऊ शकतात. कोणी आपल्या मनावर राज्य करू शकत नाही, कोणी येऊन आपल्या मनाला थांबवू शकत नाही किंवा पुढे जाऊन घेऊ शकत नाही. सगळं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण किती आपल्या मनाला कंट्रोल करतोय आणि किती मनाला आपण पुढे घेऊन जातोय ना. आपल्या मनाचा उपयोग आपण कशासाठी करायचा, वाईट विचार करायसाठी का चांगला विचार करायसाठी. जसं आपण मनातून जर दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला ना तर आपल्याबद्दल सुद्धा चांगलाच विचार येणार आहे. आणि आपण आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करतोय ना, साहजिक दुसऱ्याबद्दल पण वाईटच विचार येणार. आणि नेमकं अगदी तसंच आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होणार आहे. ज्या वेळेला आपल्यावर एखादं संकट येतं त्यावेळेला आपण मनातून ना एवढा जोरात नाही मी करणारच, मी असं जिद्दीनं पेटून उठतो ना, त्यावेळेला बघा ती गोष्ट सक्सेस होती. पण तुमच्याकडे सगळं आहे, भरपूर पैसा आहे, भरपूर काय म्हणतात, भरपूर श्रीमंत आहात, सगळं बिझनेससाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण तुमचं मन जर खुमकवत असेल, त्याच्यात जर सारखे निगेटिव्ह विचार येत असतील, सगळं जर तुम्ही नकारात्मक किंवा तुमचं मन दुसऱ्यांवर डिपेंड असेल, बघेल तेव्हा काही ना काहीतरी असं विचारातच असेल, तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असून सुद्धा तुम्ही मागे राहणार आहात. पण तुमच्याकडे काही सुद्धा नसू द्या, पैसा नाही, बिझनेस नाही, काही आयडिया नाही, फक्त तुमचं मन स्ट्रॉंग आहे. त्याला फक्त माहिती आहे मी काही असू दे, मी सक्सेस मिळवणार, मी यामध्ये सक्सेस होऊन दाखवणार. तर तुमचं काही नसताना तुम्ही त्या गोष्टीत सक्सेस मिळवू शकता. सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर अवलंबून आहेत. आजपासून एकच करायचं, रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या मनाला फक्त ना पॉझिटिव्ह असणाऱ्या गोष्टींविषयीच बोलायचं. जर निगेटिव्ह गोष्ट आली तर नाही म्हणायचं मला निगेटिव्ह गोष्टीचा विचारच करायचा नाही. आपल्या मनाला स्पर्श सुद्धा निगेटिव्ह गोष्टींचा करून द्यायचा नाही. लगेच ह्या गोष्टी म्हणजे होत नाहीत, कारण आपल्याला पहिल्यापासून ना निगेटिव्हच विचार करायची सवय लागलेली असते. सगळ्यात पहिला आपल्या स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करायची सवय लागलेली असते. नाही माझ्याच्याने नाही होणार, तो जर नाहीच म्हणला तर, त्यानं जर माझ्या बाबतीत असंच केलं तर नको, तिनं जर मला नाहीच केलं तर, म्हणजे नाही कुठली गोष्ट करायची म्हटलं ना की नाही, हा प्रकार आपल्यामध्ये भरपूर भरलेला असतो. त्यामुळे ना हे बघा काही नाही, हो माझ्या बाबतीत आता सगळं चांगलं होणार आहे, सगळं व्यवस्थितच पुढे जाणार आहे, माझं मन माझ्या ताब्यात आहे. जेव्हा आपण आपल्या मनावर विजय मिळवतो ना, तेव्हा आयुष्यातील कितीही मोठी अडचण असू द्या, कितीही मोठा दुःखाचा प्रसंग असू द्या किंवा कितीही मोठं संकट असू द्या, जोपर्यंत तुमचं मन तुमच्या ताब्यात आहे, जोपर्यंत तुमचं मन स्ट्रॉंग आहे, सक्षम आहे ना, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर विजय मिळवणारच. तुमच्याकडे सगळं असू द्या, सगळं असू द्या, पण तुमचं मन ताब्यात नसेल, ते जर कुमकवत असेल, तर सगळं असून सुद्धा तुम्ही शून्य होणार आहात. कारण सगळी खरी ताकद ही मनाची आहे, आपल्या जवळच्या म्हणजे गोष्टीची आहे. आणि आपण नेहमी दुसऱ्यांवर डिपेंड राहतो. हा तसा बोलला, हा माझ्याबद्दल वाईट विचार करेल, ह्याच्या बोलण्यानं असं झालं. बऱ्याच वेळेला आपण बघा म्हणतो की तो असा बोलला म्हणून माझ्या बाबतीत घडतं. असं नसतं. तो बोलला म्हणून नाही की आपण विचार तसा केला, तो फक्त निमित्त ठरलेला असतो. तो बोलून जातो आणि आपण बरोबर त्याच गोष्टी डोक्यात घेतो. 100 गोष्टी चांगल्या असतात, त्याकडे आपलं लक्ष जात नाही. फक्त एक गोष्ट खराब असते, तिकडेच लक्ष जात असतं. एखाद्या वेळेस दात दुखत असताना आपले बाकीचे दात एवढे चांगले आहेत, ते दुखत नाही, तिकडे नाही लक्ष जाणार. पण जिथं दात दुखतोय ना तिथंच लक्ष जाणार. तशीच म्हणजे ही आपल्या मनाला पहिल्यापासून सवय लागत आलेली. याला थोडा वेळ जाईल, काळ जाईल, पण जाऊ द्या. पण ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन स्ट्रॉंग बनवाल, एक कोणतीही गोष्ट असू द्या. आता बऱ्याच काही युट्यूबवर सक्सेस व्हायचंय, पहिली गोष्ट हेच नाही मला कमेंट येणार, म्हणजे माझा चॅनल चालला नाही तर, एवढी मेहनत केलेली वायाच जाणार, मी नाही पुढे जाऊ शकणार, म्हणजे जर चॅनल एवढा बनवून जर रिव्ह्यूज कंटेंट आला किंवा काही झालं तर काय करायचं. म्हणजे ना काही गोष्ट करायच्या आधी, आजूबाजूचे लोक विचार करायच्या आधी आपल्या मनामध्ये ना एवढे विचार आलेले असतात, एवढे विचार, मग मला हा अशीच कमेंट करेल, तशीच करेल. आपण जसं म्हणतो ना अगदी तसंच आपल्याला कमेंट सुद्धा येत असतात. आपण सारखं मला निगेटिव्ह कमेंट आली तर काय करायचं, मग त्याला उत्तर कसं द्यायचं, ह्याची तयारी आपण आधीपासूनच केलेली असते आणि निगेटिव्ह कमेंट येतेच. त्यामुळे काय करायचं, जेवढं होता होईल तेवढं स्वतःबद्दल, आपलं जे काही काम करतोय ना त्याच्याबद्दल पॉझिटिव्हच बोलायचं. कितीही काही होते, जरी निगेटिव्ह विचार आला ना पटकन बाजूला सारायचा नाही. जसा निगेटिव्ह आला ना, मला सक्सेस नाही मिळणार, काही हो सक्सेस मिळणार, काही हो सक्सेस मिळणार नाही, मिळालेच, असं ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह बोलायला लागतो ना, त्यावेळेला आपल्या बाबतीत, आपल्या आजूबाजूला तशी पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात. आणि पॉझिटिव्ह बोलणाऱ्या आणि असं म्हणजे छान बोलणाऱ्या, ज्यांचं म्हणजे जे स्ट्रॉंग असतात बघा, मनातून खूप स्ट्रॉंग असतात. आपण म्हणतो बापरे तिच्यावर एवढे प्रसंग येऊन सुद्धा ती किती मनाने स्ट्रॉंग आहे, का तर तिचं मन स्ट्रॉंग आहे. म्हणजे ना ज्यावेळेला आपण मनाने स्ट्रॉंग असतो ना, त्यावेळेला ना कुठलीही गोष्ट असू दे आपण सक्सेस मिळवू शकतो.
तुम्ही जर एखादी गोष्ट हातात घेतली तिथपर्यंत तुम्हाला जायचंय ना, तुम्ही वारंवार तुमच्या मनाला बजावा, नाही मी त्यामध्ये मिळवणारच, मला माहित आहे मी पॉझिटिव्हच राहणार. आणि ज्या वेळेला आपण पॉझिटिव्ह बोलायला लागतो त्यावेळेला आपल्याला पॉझिटिव्ह ऐकायला सुद्धा मिळतं. निगेटिव्ह बोललं की आपल्याकडे निगेटिव्ह व्हायब्रेशन पटकन खेचले जातात. ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह, तुम्हाला माहिती आहे म्हणजे चांगल्या गोष्टी व्हायला खूप वेळ लागतो, पण वाईट गोष्टी घडायला जास्त वेळ लागत नाही. वाईट गोष्टी लगेच घडतात. आणि आपलं मन असं आहे ना की आपल्याला सांगत पण असतं काय चांगलं आहे काय वाईट आहे, घ्यायचं असतं फक्त आपल्याला. पण आपलं मन ज्या वाईट गोष्टी असतात ना त्याकडे पटकन खेचलं जातं, आणि चांगल्या गोष्टी असतात ना त्याकडे अजिबात जात नाही. म्हणतात जाऊ दे, कळतंय बाबा की ह्या गोष्टीतून आपल्यावर एवढे वाईट परिणाम होणार आहेत, तरी सुद्धा ती गोष्ट आपल्याला हवी असते. का तर आपलं मन असं म्हणजे ताब्यातच नाही ना, ते सैर बाहेर आहे. आता इकडे तर उद्या तिकडे, परवा इकडे, म्हणजे ना सारखं सैर बाहेर आहे. जेवढं ती ताब्यात ठेवता येईल ना तेवढं ठेवायचं. त्याला आपण त्याचं गुलाम नाही व्हायचं. त्यानं म्हणजे हा रील्स बघतोय ना, पण आपण काय करायचं सांगू का, नाही मला बस एक बघितली बस, मी थोडा टाइमपास केला बस, मला यातून उठायचं. ज्या वेळेला आपण स्वतः मनाला आपल्या सूचना देऊ, माहिती देऊ म्हणजे सूचना देऊ ना, त्याच वेळेला आपण पुढे जाणार आहे. जोपर्यंत बघा तुम्हाला सक्सेस मिळवायचं, आयुष्यात पुढे जायचंय ना, सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोणत्याही तुमच्या शत्रूवर सगळ्या शत्रूंच्याकडे दुर्लक्ष करा. फक्त मनावर तुम्ही विजय मिळवायचा प्रयत्न करा. मनावर तुम्ही जर एकदा विजय मिळवला, तुम्ही एकदा मनाला स्वतःच्या म्हणजे काय हातात काबील केलं, तर तुमच्यासाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कारण मनच असं आहे की ज्या अशक्य गोष्टी शक्य करतं. आणि ही गोष्ट आपल्याला ज्या वेळेला आपण सुरुवात करतो स्वतःपासून त्याच वेळेला लक्षात येतं. आपण लोकांच्या नावानं खडे फोडत असतो की तो माझ्या बाबतीत असा करतोय, तो माझ्या बाबतीत असा विचार करतोय. अरे कितीही कुणीही वाईट विचार करू दे, आपलं जर मन स्ट्रॉंग असलं, आपण जर मनातून चांगलाच विचार केला तर आपल्या बाबतीत चांगलंच घडणार आहे. भले समोरच्याने कितीही वाईट विचार करू द्या. तो एक ठराविक जागा म्हणजे ठराविकच गोष्टींपर्यंत येऊ शकतो, त्याच्या पुढे तो येऊ शकत नाही. पण आपलं मन असं आहे ना, आपल्या शरीरावर आपल्या म्हणजे जे काही आहे ना त्याच्यावर आपल्याला आपलं मन विजय मिळवून देऊ शकतो. म्हणून आपल्या मनाला आपला मित्र बनवायचा काय शत्रू बनवायचा ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.